नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचा बेस्ट वार्तापत्र। सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी। 29 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण, जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील मुलांना लाभ। आधुनिक काळात कोकणातील वास्तू विकास लागला बहरू। कला संगीत महोत्सवाने वाढली थिबा पॅलेस राजवाड्याची शान। आणि रक्तदान करून गुंदेजा चॅरिटेबल ट्रस्टने जोडली प्रेमाची नाती। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। 29 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण, जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील मुलांना लाभ। रत्नागिरी जिल्ह्यात 20 वर्षात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही। मात्र देशाच्या लगत असणाऱ्या देशामध्ये पोलिओचे रुग्ण असल्यामुळे 29 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण देशामध्ये एकाच वेळी राबवलं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 98,046 प्रत्यक्ष 0 ते 5 वयोगटातील मुले असून या सर्वांना 29 जानेवारीला पल्स पोलिओ लस दिली जाणार आहे। त्यासाठी जिल्ह्यात 1925 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असून 122 मोबाईल टीम तयार करण्यात आल्या आहेत। 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस मिळावा यासाठी जिल्ह्यात 4155 कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यात कर्मचारी अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी 115 वाहने अधिग्रहित करण्यात आली असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी पत्रकार परिषद घेत या पल्स पोलिओ लसीकरणाची माहिती दिली। संपूर्ण भारतभर पल्स पोलिओ मोहीम 29 जानेवारी आणि 2 एप्रिल या 2 दिवशी करण्यात येणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आपले 1925 बूथ इथं तयारी झालेली आहे। या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांनी पल्स पोलिओ लसीचे 2 थेंब जे आहेत ते या दिवशी बूथवर जाऊन सर्वांनी घ्यावे। जरी आपल्याकडे 2011 सालापासून एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नसला तरीसुद्धा ही लस घेणे आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे जी इम्युनिटी आहे ती इथं डेव्हलप होणार आहे। ही मोहीम यशस्वी करण्याकरता आपल्या सर्वांचा सहभाग ते अपेक्षित आहे। साधारणपणे जिल्हाभरात आपण जवळजवळ 1 लाख लाभार्थ्यांना आपण हे डोस पाजणार आहोत। सर्व रेल्वे स्टेशन, बस स्थानकं या ठिकाणी आपण ट्रान्झिट टीम ठेवलेल्या आहेत। मोबाईल टीममार्फतही आपण सर्व ज्या लसी आहेत त्या आपण सगळीकडे पोहोचवणार आहोत। ही मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी सर्वांना इथे आवाहन करण्यात येत आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व आशा असतील, अंगणवाडी असतील, शिक्षक असतील, सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम आपल्याला यशस्वी करायची आहे। समस्त पालकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना न चुकता रविवार दिनांक 29 जानेवारीला पल्स पोलिओचा डोस पाजून शासनाची ही मोहीम 100% यशस्वी करण्याचं आवाहन बेस्ट टीव्ही परिवार करीत आहे। तर आधुनिक काळात कोकणातील वास्तू विकास लागला बहरू। आधुनिक काळात कोकण ही बदलतंय। विविध नवनवीन सुधारणांचा स्वीकार करताना जुन्या आणि सर्वांना भावणारे कोकणातील विविध वास्तू प्रकल्पांमध्ये जपताना दिसत आहेत। त्यामुळे कोकणातील वास्तू विकास झपाट्याने होत आहे। कोकण आणि रत्नागिरी जिल्हा स्वर्गानुरूप निसर्ग सौंदर्याची खाण असलेलं कोकण अपरांत भूमी म्हणून गौरवलं। कोकण प्राचीन इतिहासाचा गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा जपणारे कोकण, बाजारूपणाचे स्पर्श न झालेले देवभूमी कोकण आणि आता कोकण रेल्वे पाठोपाठ येथील एकमेव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वेगाने होत असलेल्या विकास कामांमुळे येऊ घातलेल्या नवनवीन जिल्ह्यातील आणि शहरातील प्रकल्पांमुळे कायमस्वरूपी निवास वास्तव ठिकाण म्हणून निवांतपणासाठी आणि व्यापारासाठीही हा रत्नागिरी जिल्हा अनेकांच्या मुखी घट्ट बसू लागला आहे। अनेक उद्योजक गृह प्रकल्पाच्या निमित्तानं जिल्ह्यात येऊ लागले आहेत। त्यामध्ये आधुनिक पद्धतीच्या इमारती होऊ लागल्या असून जिल्ह्यातील आणि शहरातील इमारतीमुळे पर्यटनात वाढ होत असून हॉटेल व्यवसायही वाढू लागला आहे। जिल्ह्यातील अनेक भागात विविध प्रकल्पांनी आपल्या सुंदर अशा इमारती साकारून अनेक पर्यटकांसह निवास करणाऱ्यांना आकर्षित केलं आहे। कोकणातील तीर्थक्षेत्र दर्शन, सांस्कृतिक दर्शन, कोकणी संस्कृतीची ओळख येथे जपली जात असून याच आकर्षणामुळे अनेक जण या जिल्ह्याकडे आकर्षित होत आहेत। जिल्ह्यातील अनेक वास्तू प्रकल्प केवळ पर्यटन स्थळाच्या नजीक उभे राहत असून त्यांना चांगले ग्राहक उपलब्ध होत आहेत। कामाचा आठवडाभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी
गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येकाला आवडतील अशी घरे, हिरवीगार झाडे, रंगीबिरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि खळखळणारा धबधबा, नदी नाल्यातून वाहणारे पाणी असे मनमोहक रूप या वास्तू प्रकल्पांना लाभत असल्याने अनेक जण या प्रकल्पांकडे आकर्षित होत आहेत. कोकण म्हटलं की घरासमोर अंगण हे आलंच आणि अंगण ही नुसती कल्पना नाही तर डोळ्यासमोरील वास्तव आहे. अशा या रत्नागिरी शहरात उभ्या राहणाऱ्या वास्तूंनी अनेकांना आकर्षित केलं नाही तर ते नवलच म्हणावं लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. कला संगीत महोत्सवाने वाढवली थिबा पॅलेस राजवाड्याची शान. आर्ट सर्कल आयोजित कला संगीत महोत्सवाचं शुक्रवारी शानदार उद्घाटन संपन्न झालं आणि थिबा राजवाड्याची महती, तेथील देखावा, मंत्रमुग्ध करणारे सॅक्सोफोनचे सूर, बासरी, तबला आणि मृदंगाच्या फ्युजन संगीत निनादाने न्हावून निघालं. रत्नागिरी थिबा राजवाडा येथे 10वा कला संगीत महोत्सव 27 जानेवारीपासून सुरू झाला असून त्याचं शानदार उद्घाटन आर्ट सर्कल रत्नागिरीचे मान्यवर पदाधिकारी, रत्नागिरी नगर परिषदेचे प्रथम नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सॅक्सोफोन वादक डॉक्टर कद्री गोपालनाथ यांनी उपस्थित जनसमुदायाला खिळवून ठेवलं. या महोत्सवामध्ये आकर्षण ठरले ते पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरी वादन, तसेच ओजस आडिया यांची तबल्याची दमदार साथ लाभली आणि या मैफिलीत रंगत भरली ती प्रवीण व्ही यांनी मृदुंग वाजवून. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आहे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांनी. आपण पाहणार आहोत यातील काही निवडक कलाविष्कार. रत्नागिरीतील आर्ट सर्कल हे गेली अनेक वर्ष काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा थिबा महोत्सव साजरा करीत असतं. मात्र त्या निमित्तानं रत्नागिरीकरांना वेगळीच पर्वणी मिळते आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार समोरून पाहण्याची संधी उपलब्ध होत नाही त्यांना इथं हे अनुभवता येतं. हेही नसे थोडकं. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या अनमोल संधीचा लाभ घेऊन देशातील नामवंत थिबा राजाच्या प्रांगणात होणाऱ्या कलाविष्कार पाहण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते निश्चितच ही आठवण जतन करून ठेवतील असा विश्वास बाळगत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती, आदिनाथ नगर, TRP बस स्टॉप जवळ, रत्नागिरी. संपर्क 02352 223952. शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच. म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी.
नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रक्तदान करून गुंदेजा चॅरिटेबल ट्रस्टने जोडली प्रेमाची नाती. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात ST गुंदेजा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने देशामध्ये एकाच दिवशी रक्तदान करून 1,11,111 रक्तपिशव्या जमा करण्याचा संकल्प केला आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नातं रक्ताचं आणि नातं प्रेमाचं जपत अनेक जणांनी आत्मज्ञानी सद्गुरुदेव परमपूज्य डॉक्टर शिवमुनी महाराज आणि परमपूज्य गुरुदेव लोकमान्य संत वरिष्ठ प्रवर्तक रूपचंदजी मसारजत यांची आठवण म्हणून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील अनेकांचे सहकार्य यामध्ये लाभलं आहे. तसेच सुरेश गुंदेजा, मुकेश गुंदेजा, दिलीप संघवी, सचिन शिंदे, कल्पेश ओसवाल, निलेश शहा, अकबर मुल्ला, अनिल गांधी, पंकज गांधी, विनायक हातकमकर, प्रतापराव सावंत देसाई, मुकेश गुप्ता यांसह सामाजिक कार्यकर्ते नाना मयेकर, नंदकुमार साळवी, रोहित मयेकर, सुधाकर सावंत यांनी उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात भाग घेतला. संपूर्ण भारतात एकाच वेळेला 1,11,111 रक्तदान होणार आहे. त्या निमित्ताने रत्नागिरीत पण आयोजन केलेलं आहे. तर दिल्लीची आमची कॉन्फरन्स एक संस्था आहे, त्या संस्थेने निमित्ताने हे रक्तदान ठेवण्यात आलेलं आहे. आता वाढते अपघात यासाठी मुद्दामून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदानाची व्यवस्था केली आणि यासाठी आम्हाला सहयोग करण्यासाठी म्हणजे नाना मयेकर साथीने हजर होते, पवनजी आंबेकर, सर प्रतापराव देसाई, आमच्या आसावरी शेटे मॅडम, सगळ्या जातीने हजर होते. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्येच करण्याचा हेतू एकच की इथेच ते रक्तदान इथेच आम्ही स्वतः देणार आहोत आणि इथेच ठेवून देणार आहोत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही आचार्य गुरुवंत शिवमुनीजी महाराजांच्या अंडरमध्ये पूर्ण भारताभरात रक्तदानाचे शिबिर आयोजित केलं आहे. त्याच निमित्ताने रत्नागिरी शहरामध्ये आपले जैन संघटना व मंगलमूर्ती प्रतिष्ठान व रोटरी क्लब, लायन्स क्लब यांच्या सहकार्याने एक रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. मुकेश गुंदेजा, अरियंत कन्स्ट्रक्शन, रत्नागिरी. या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरेशजी गुंदेजा आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब, लायन्स क्लब यांच्या विद्यमान आयोजनाने एक रक्तदान शिबिर आयोजन झालेलं आहे आणि नागरिकांकडून अतिशय सुंदर प्रतिसाद मिळत आहे. आणि अशीच तुम्ही बघत असाल तर खूप लाईन लागलेली आहे आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की असंच रक्तदान, ब्लड डोनर आम्हाला मिळत राहो आणि रक्ताची अडचण कुठेही भासू दे नाही, अशी शुभकामना आहे. धन्यवाद. माझं नाव निलेश परमार, रत्नागिरी. मंगलमूर्ती प्रतिष्ठान, गुंदेजा ट्रस्ट आणि जैन संघटना दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक रक्तदानाचा उपक्रम इथे आयोजित केला आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या खूप छान मिळालेल्या सहकार्यामुळे तो अगदी छान पद्धतीने यशस्वी झाला आहे. मालगुणच्या कॉलेजचे सगळे विद्यार्थी, कर्वे संस्थेच्या BEd आणि BCA कॉलेजच्या विद्यार्थिनी, अन्य सगळे ग्रामस्थ आणि सगळे जैन बांधव यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर इथे रक्तदान केलेलं आहे. आणि सुरेश यांनी हा खूपच चांगला आणि उपयुक्त असा उपक्रम इथे आयोजित केल्याबद्दल त्यांना सगळ्यांना धन्यवाद. अखिल भारतीय जैन संघटना दिल्ली, ST गुंदेजा चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरी आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या सहकार्यानं आज 26 जानेवारी या मुलींचा आज जन्मदिवस आहे. संपूर्ण भारतामध्ये 1,11,111 रक्तदात्यांनी आज रक्तदान करावं असं टार्गेट ठेवून हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि रत्नागिरीप्रमाणे अनेक ठिकाणी आज रक्त घेतलं जात आहे. ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेले आहेत आणि या ठिकाणी जे रक्त संकलित केलं जाणार आहे ते विशेषतः रस्ते अपघातामध्ये जे जखमी होत आहेत आणि आज सिव्हिल हॉस्पिटलला या रक्ताची नितांत गरज आहे, त्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. आणि या ठिकाणचे सिव्हिल सर्जन देवकर साहेब, आमचे डॉक्टर दिलीप मोरे साहेब या मंडळींनी जातीनिशी लक्ष घातले आणि हे आपले नानासाहेब मयेकर यांनी आता जागादेवी, मालगुण या परिसरातून जवळजवळ 25 रक्तदाते या कॅम्पसाठी मुद्दा मांडलेले आहेत. असं सर्वांचं अतिशय चांगलं सहकार्य लाभतं आहे. त्यामुळे हा आमचा कॅम्प यशस्वी झालेला आहे. धन्यवाद. आज सुरेश गुंदेजा आणि त्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात हे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल मी नगरसेवक सुरेश मुकादम त्यांना धन्यवाद देतो. लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन आज रक्तदान शिबिर आयोजन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आज गुरुवार दिनांक 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी सुरेश गुंदेजा ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर 11 ते 3 या वेळात सादर केले आहे. रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. गेले 8 दिवस हे शिबिर रक्तदान शिबिर व्यवस्थित चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून मंगलमूर्तीचे कार्यकर्ते सुरेश गुंदेजांचे कार्यकर्ते 8 दिवस झटत होते. त्या प्रयत्नांना यश येऊन हे शिबिर अत्यंत उत्स्फूर्तपणे व्यवस्थित सुरू आहे. सुमारे 200 ते 250 रक्तदाते या शिबिरात येऊन आपलं रक्तदान देत आहेत. रक्तदान हे खरोखर श्रेष्ठ दान आहे हे समजून भारतात आज 11,01,000 रक्तदाते महाराष्ट्रात रक्त देत आहेत. आज 26 जानेवारी रोजी आणि याला अत्यंत प्रतिसाद आता मिळालेला आहे. अखिल भारतीय जैन श्वेतांबर संघटना या जैन संघटनेच्या माध्यमातून आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण भारतामध्ये 1,11,111 असे रक्तदात्याकडून रक्त गोळा करण्यात येत आहे. या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद देत ST गुंदेचा चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टने आज रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदान शिबिराला मंगलमूर्ती प्रतिष्ठान, लायन्स क्लब रत्नागिरी, रोटरी क्लब रत्नागिरी शिवाय इतर अग्रगण्य संस्था या संस्थांनीसुद्धा उत्कृष्ट सहकार्य केल्यामुळे आज या ठिकाणी हे रक्तदान शिबिर उत्कृष्टरित्या साजरे होत आहे. आनंदाची आणि वैशिष्ट्याची बाब म्हणजे मालगुण येथील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असे सन्माननीय नाना मयेकर यांच्या सहकार्याने आज या रक्तदान शिबिराची सुरुवात झालेली आहे. आणि कुठल्याही गोष्टीत चॅरिटी बिगिन्स ॲट होम ते नुसते उपस्थित नव्हता, त्यांनी आज त्यांच्या प्रभागातील जवळजवळ 40 ते 50 रक्तदाते या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या रक्तदान शिबिराला खऱ्या अर्थाने रक्तदानाच्या कार्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली आहे. तर या सर्व रक्तदात्यांचं, विविध संस्थांचं आणि विविध मान्यवरांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचे परत एकदा आभार मानून ST गुंदेच्या चॅरिटेबलच्या वतीने शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. रक्तदान हे अमूल्य असल्याने कुठेतरी कोणाला तरी रक्ताची गरज ही भासतच असते. हाच धागा पकडून नाना मयेकर यांच्या चाफे येथील विद्यालयाच्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रक्तदान करून या शिबिरात आपला सहभाग नोंदविला. 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन आणि या दिवशी आम्हाला इथे रत्नागिरीत येथे रक्तदान करण्यासाठी मिळालं. तर त्यांनी कॅम्प केलेला त्याच्यासाठी त्यांना आम्ही सहकार्य केलं. आज आम्हालाही छान वाटतं की आमचं रक्त हे दुसऱ्याच्या शरीरामध्ये धावणार आहे आणि त्याचा जीव असणार आहे. तर आज आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही रक्तदान केलं. आम्ही मोहिनी मुरारी मयेकर या कॉलेजमधून इथे रक्तदान शिबिरसाठी आलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला आहे. 26 जानेवारी आता आपल्या देशात या दिवशी संविधान सुरू झालं. तसेच आज सिव्हिलच्या हॉस्पिटल रत्नागिरीला आम्ही रक्तदान शिबिरासाठी आमचं रक्त देण्यासाठी आलो आहोत. तसेच माझी पूर्ण कॉलेजचा GS या नात्याने संतोष माने, तसेच माझ्या कॉलेजचं नाव मोहिनी मुरारी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चाफे, तसेच माझे सर्व सहकारी त्याने आज रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी आपलं रक्तदान केलेलं आहे. तसेच याने आपले अनमोल असं जीवनाचं रक्त आपल्या दुसऱ्यांना देऊन कोणाचाही जीव वाचवू शकतो यासाठी त्यांनी आपला मोलाचा वाटा त्यांनी याच्यात दिलेला आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय. तर आज रत्नागिरी जिल्ह्यात जे अपघात होत आहेत तर त्या अपघातग्रस्त रुग्णांना थोडीशी मदत म्हणून मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे या महाविद्यालयातर्फे मी व माझे मित्र थोडासा हातभार म्हणून रक्तदान शिबिर या कार्यक्रमाला मदत करत आहोत आणि रक्तदान केलेलं आहे. वाढत्या अपघाताचं प्रमाण ओळखून जैन समाजाच्या वतीने या भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्त हे कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने सातत्याने रक्तपेढीत रक्त संकलित केलं जातं. यासाठी अनेक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलं आहे.
वाढतं अपघाताचं प्रमाण, त्यामुळे भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदात्यांनी लागणारे अमूल्य रक्तदान करून या सर्वांनी रक्तरूपी प्रेमाची नाती दृढ केली आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 29 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण, जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील मुलांना लाभ. आधुनिक काळात कोकणातील वास्तू विकास लागला बहरू. कला संगीत महोत्सवाने वाढली थिबा पॅलेस राजवाड्याची शान. आणि रक्तदान करून गुंदेजा चॅरिटेबल ट्रस्टने जोडली प्रेमाची नाती. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.